संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना या सोहळ्याला नीरा नदी पार करावी लागते आणि ही नीरा नदी गेल्या अनेक वर्षापासून पार करण्यासाठी वापरला जातो। तो ब्रिटिशकालीन पूल नीरा नदीच्या काठावर मांडके अभियंत्यांनी, जे ब्रिटिशकालीन अभियंते होते किंवा शासकीय ठेकेदार होते, त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरला जात असताना त्यांची येणारी अडचण दूर करण्यासाठी नीरा नदीवर पूल बांधला होता आणि या पुलाचा वापर आत्तापर्यंत माऊलींच्या पालखी सोहळ्याला नीरा नदी पार करण्यासाठी केला जात होता। अगदी गेल्या वर्षीपर्यंत हा पूल वापरत होता। आज देखील स्थानिक लोक या पुलाचा वापर करतात। या ठिकाणी असलेलं दत्त मंदिर असेल, या दत्त मंदिराच्या दर्शनासाठी जायला लोक हाच पूल वापरतात, याच पुलाचा या मार्गावरून जात असतात। जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी यांनी हा पूल पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता हा पूल इतिहास जमा होणार आहे। त्या पुलाशी वारकऱ्यांचा असेल किंवा स्थानिक लोकांचा असेल एक भावनिक नातं आहे, ऐतिहासिक पूल आहे, जुनं बांधकाम आहे आणि ते तसंच राहावं अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत। ग्रामस्थांशी देखील आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या देखील काय मागणी आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ते कल्पनाही करू शकत नाही की नीरा नदीवरचा छोटा पूल जो आम्ही दत्त घाटावर जातो, जो आम्ही दशक्रिय वेदीला जातो, जो पालखीच्या मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग आहे, हा डिमॉलिश करणे ही जो आज निर्णय घेतला, त्या निर्णयाला एक प्रातिनिधिक स्वरूपात पंचक्रोशीच्या वतीने आम्ही काही मोजकी मंडळी या ठिकाणी आलोय। भविष्यामध्ये त्यासाठी तीव्र आंदोलन किंवा उग्र आंदोलन निश्चितपणे करण्यात येईल। परंतु हेच सांगत असताना त्याचबरोबर हे पाडायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळी त्यांनी निश्चित स्ट्रक्चर ऑडिट केलं असणार आहे, म्हणजे कुठलं तरी एक सायंटिफिक आधार त्यासाठी धरला गेलेला असणार आहे। परंतु आमचे प्रामाणिक म्हणणं असं आहे की तुम्ही पूल पाडण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित तुमचा बरोबर असू शकतो, कुणी घेतला, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, विश्वस्तांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल ते आम्हाला काय म्हणायचं नाही आहे। त्याबद्दल फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे की इथून पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय रेल्वेचा, तो रेल्वेचा पूलही 125 वर्षाचा आहे, त्याचं सक्षमीकरण करून अजूनही तो पूल चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे। आमचं तसंच म्हणणं आहे की या पुलाचं सुद्धा सक्षमीकरण करून त्या ठिकाणी जड वाहतुकीस बंद करून फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल चालू ठेवावा, एवढं आमचं प्रामाणिक भावना या ठिकाणी आहे। आणि निश्चितपणे आम्ही याचा आजपासूनच पत्रव्यवहार सर्व ग्रामस्थांच्या, गावकऱ्यांच्या, पंचक्रोशीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पत्रव्यवहार करणार आहे। त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही आमचं म्हणणं निश्चितपणे मांडणार आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने त्याबरोबर गावकऱ्यांशी हितगुज साधून त्यावर अंतिम निर्णय घ्यावा। नीरा आणि पाडेगाव यांना जोडणारा दुवा म्हणून या पुलाकडं आपण बघितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरा पंचक्रोशीतलं हे दत्त घाटाचं जे मंदिर आहे आणि बरेच पंचक्रोशीतील दहावेसुद्धा इथं येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक पालखी महामार्ग आहे आणि पालखी महामार्गावरती माऊलींना पहिलं स्नान आपण इथंच घालतो। तर आमचं एक ग्रामस्थांच्या वतीने आमचं एक म्हणणं आहे की पुलाला जरी बरेच दिवस झाले असले तरी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही केलं असेल आणि स्ट्रक्चरल ऑडिट केलं करून जर हा पूल धोकादायक तुम्हाला वाटला असेल तर आमची एक तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही थोडंसं त्याची डागडुगी करून जड वाहतूक याच्यावरती पूर्णपणे बंद करून पादचारी लोकांसाठी आणि ह्याच्यासाठी हा पूल चालू ठेवा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो। कारण इथं हा पुलाचं तसं बघितलं तर भावनात्मक नाते दत्त घाटावरती आम्ही रोज येतो आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळीसुद्धा याच पुलावरनं बरीचशी लोक सकाळी पण चालत असतात। तर आमची प्रशासनाला विनंती या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून या पुलाची डागडुगी करून हा पूल असाच ठेवा अशी एक विनंती आहे। 125 वर्षापूर्वीचे पूल जर वाहतुकी योग्य असतील तर हा 100 वर्षापूर्वीच्या पुलाला काय अडचण आहे आणि जर अडचण असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची काय दुरुस्ती असेल तर ती करावी आणि त्याप्रमाणे इथून पुढेही पालखी महामार्गासाठी किंवा नीरा पाडेगाव या लोकांसाठी वाहतुकीसाठी किंवा लाईट व्हेकल वाहतुकीसाठी चालू ठेवावा।